न्यायाने जाणं म्हणून. असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. काल आजारी होते, आयसीयू मध्ये होते. म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील. डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एन्जिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही. कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे? आणि जर तुम्ही तयार असाल, चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा. 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला, या, निघा बाहेर. कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये हे करायची? म्हणजे हे सगळे स्टेटमेंट भाजपला कसा फायदा होईल असे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. आणि हे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे, चीड येण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याच पक्षाची प्रतिमा त्यांच्या स्टेटमेंटवर मी प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे अशातला काही भाग नाही. त्यांची काय आहे कुवत हे आता सगळेजण बघतायत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी तयारीपूर्वक यावं आणि निवडणूक त्या ठिकाणी लढवावी. निघा बाहेर, निघा बाहेर, हॉस्पिटलमधनं बाहेर निघा आणि या, चला. डिजिटलच्या मार्फत प्रचार असतो का? प्रचार असतो का? इथं बालिशपणा आहे ना. कसलं डिजिटल? व्यक्तिगत आम्ही त्यांना 77 आमचे जे उमेदवार होते काँग्रेसचे, त्यांच्यासोबत भेट घालून दिलेली होती. स्थानिक उमेदवारावर त्या ठिकाणी जो काही रोष होता तो आहेच. आणि आम्ही त्यांना पूर्णपणे सगळेजण, जिल्हाध्यक्ष असो, शहरचे अध्यक्ष असो, विरोधी पक्ष नेता असो महानगरपालिकेचे, आम्ही सगळेजण मिळून त्यांना हिंमत देत होतो. एकाएकी माणूस गायब होते, कधी सुनील दादांवर आरोप करते, मला फोन लावते, कधी काय करते. दिस इज नॉट डन. तुम्हाला जर निवडणूक लढायची असेल, चला बाहेर निघा आणि या इथं अमरावतीला. आणि जसं पूर्ण ही जी सगळी नेते मंडळी आहेत, सगळे नगरसेवक आहेत, 77 नगरसेवकांची तुमची ओळख करून दिलेली आहे. चला या, लढा निवडणूक, आम्ही तयार आहे तुम्हाला सपोर्ट करायला.